गरीब आदिवासी कुटुंबाच्या पोटी जन्मलेला मुलगा खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन MBBS शिक्षण पूर्ण करतो आणि गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय सेवा देतो आणि या सेवेतून स्वतःची ओळख तयार करतो आणि समाजाचं काही देणं लागतं या उद्देशाने स्पंदन फाउंडेशनची स्थापना करतो। त्याच्यानंतर प्रत्येक गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली मतदारसंघात फिरून इथल्या नेमक्या समस्या काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि लवकरच जे नावलौकिक येतं त्याच्यानंतर एका राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी सुद्धा त्यांना मिळते। हा प्रवास खरं तर सोपा नाही। डॉक्टर मिलिंद नरोटे खऱ्या अर्थाने कुठल्याही राजकीय घडामोडीमध्ये त्यांचा सहभाग आढळला नाही, परंतु सामाजिक उपक्रमात मात्र सामाजिक उपक्रमातून त्यांना एक मात्र विशेष ओळख निर्माण केली। मी डॉक्टर साहेब विदर्भ न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत करतो। मी आपल्याला पहिल्यांदाच हा प्रश्न करतो की आपण स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या प्रत्येक गावागावामध्ये गेल्या, त्यामध्ये आपल्याला नेमक्या ज्या आजपर्यंतच्या समस्या सुटल्या नाही त्या कोणत्या समस्या प्राथमिक समस्या आहे की मूलभूत समस्या आहे ज्या अजूनपर्यंत सुटलेल्या आहे असं आपल्याला वाटतं? स्पंदन फाउंडेशन गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहे। स्पंदन फाउंडेशनच्या मार्फत मी शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये काम सुरू केलं। मी गावागावामध्ये जात असता वेळेला असं प्रामुख्याने जाणवलं की जो आमचा बेस आहे शिक्षणाची गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा खूप अभाव आहे। आपले जिल्हा परिषद स्कूलमध्ये शिक्षक नाही, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि जो ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ आहे आपला गडचिरोली जिल्ह्याचा 72% जो आहे तो खूप कमी आहे। कुठेतरी त्याला वाढवायचं आहे। त्यासाठी मी गावागावामध्ये मुलांना प्रेरित करतो आहे, त्यांना बुक्स देतो आहे, त्यांना सांगतो, त्यांच्या पॅरेंट्सना सांगतो आणि कुठेतरी असं मला वाटतं आहे की जेव्हा खेड्यातला माणूस, रिमोट प्लेसेसचा माणूस एक मुलगा शिकेल तर खरेच एक विकास होईल, आपल्या गावाचा विकास होईल आणि गडचिरोलीचा विकास होईल। त्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतो आहे की त्या मुलांचं ॲडमिशन व्हावं, त्यांना चांगलं शिक्षण भेटावं आणि शिकून ते मुलं आपल्या गावाचं नाव रोशन करावं। आणि दुसरं म्हणजे मेडिकल म्हणजे आरोग्यसेवा। आज तुम्ही बघताय की गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरोग्यसेवेची पातळी कुठपर्यंत आलेली आहे, तर त्यासाठी मी काम करतो आहे की येत्या काळामध्ये मला आता भारतीय जनता पक्षाने उमेदवारी बहाल केलेली आहे। कुठेतरी गडचिरोली जिल्ह्याचा सेवेसाठी मला ही उमेदवारी दिलेली आहे, तर मी त्याच्यावर पूर्ण खरा उतरेन आणि पूर्ण स्वरूपाने मेहनत करेन असं तुम्हाला सांगतो। आणि कुठेतरी यासाठी गावागावामध्ये सर्व PSC मध्ये म्हणा सर्व डॉक्टर्स अवेलेबल होतील ते बघेन, त्यांच्याकडे जे सोयी सुविधा आपल्याला पुरवता येईल, शासनाद्वारे पुरवता येईल ते आपण बघू, जेणेकरून जे रेफरचं प्रमाण आहे आपल्या खेड्यापाड्यामध्ये ते कमी होईल आणि मॉर्टॅलिटी रेट जो मृत्यूदर कमी होईल आणि आपला गडचिरोली जिल्हा सुजलाम सुफलाम होईल। आणि खरंच ज्यावेळी असं झालं तर तेव्हा समजेन की मला भारतीय जनता पक्षाने सीट देऊन, मला उमेदवारी देऊन सार्थक झालं असं